लोकसभा निवडणूक 2024चे वारे आता साऱ्या राज्यात घुमू लागले। प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची रस्सीखेच होताना आपल्याला दिसते। त्यातच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर हिना गावित यांच्या नावाची घोषणा होताच महाविकास आघाडीतून नंदुरबारात विरोध होताना दिसतोय। राज्यात युती असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हिना गावित यांना विरोधाची भूमिका घेतली असल्याचे चित्र समोर आले। पाहुयात नंदुरबार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केलेले भाष्य। फार कमी असतात आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं। जेवढं मोठं इलेक्शन तेवढं सोपं होत जातं। पण आता आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की आमच्या लोकांनी बी तुम्हाला मदत केली आहे, तुमचा प्रचार आमच्या लोकांनी बी केला। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा माणूस प्रामाणिकपणे डॉक्टर गावित साहेबांच्या सोबत फिरला, म्हणूनच डॉक्टर गावित साहेब 75,000 मतांनी निवडून आले। नाही तर ते आजपर्यंत 20,000 मताच्या पुढे कधी गेले नाही। आता बी निवडणूक तीच आहे। आमचं भाजपशी भांडण नाही, आमचं भांडण फक्त गावित परिवाराशी आहे। आम्ही जे ठोकपणे सांगतो की येत्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा माणूस गावित परिवाराचा प्रचार करणार नाही। त्याचं एकमेव कारण आहे की आमच्या लोकांना त्यांनी मदत केली नाही। आपलं भांडण चालू असतं बघा, नेत्याचं कधी बी वेल्डिंग होऊन जाईल। वरच्या लोकांची वेल्डिंग झाली, आमचं फाटलंय, आमची कधी बी होऊन जाते तर खालच्यांचं हे असतं। तर हे बंद करून टाकायचं। आता ज्यांना वाटत असेल की शिवसेना आपल्याला मदत करेल त्यांना करावंच लागेल, असंच होईल तसंच होईल। काळ्या दगडावरची भगवी रेष आहे। शिवसेना या वेळेस विधानसभा आणि खासदारकीमध्ये गावित परिवाराचा प्रचार करणार नाही, अजिबात त्यांना मदत करणार नाही। त्यांना त्यांच्या बळावरती निवडणूक लढू द्या।